श्री राम समर्थ. रामचरितमानस भाग क्रमांक आजचा आहे 11. श्रीराम. जसे मी आपल्याला कालच सांगितलं की कथेला आरंभ खऱ्या अर्थाने आता झालेला आहे आणि या कथेमध्ये मुख्यत्वे भगवंताने म्हणजे शिवशंकराने ही कथा जी आहे ती पार्वतीला सांगितली होती. त्यांनी स्वतः ती रचलेली आहे असं त्याने म्हटलं आहे. त्रेतायुग जे होतं या त्रेतायुगामधली गोष्ट ही, अर्थात भगवंताचा अवतार हा श्रीरामांचा हा त्रेतायुगात झाला आहे. आणि या त्रेतायुगामध्ये भगवान शंकर एक दिवस अगस्त्य ऋषींना भेटायला गेले. अगस्त्य ऋषींना जेव्हा ते भेटायला गेले त्यावेळेस त्यांच्याबरोबर अर्थात त्यांची पत्नी म्हणजे सती होती. पार्वती नाही, सती होती. लक्षात ठेवा, दक्षकन्या सती. तर सती ही त्यांची पत्नी होती आणि ती त्यांच्याबरोबर गेली होती. तिथे ऋषींशी भेट झाल्यावरती ऋषींनी त्यांना रामकथा सांगितली, कारण ती भगवान शंकरांना खूप आवडायची. भगवान शंकराने ती सगळी कथा ऐकली, त्यांना खूप आनंद झाला. मग ऋषींनी त्यांना काही प्रश्न विचारले, भक्ती कशी करावी किंवा काय, असे अनेक प्रश्न विचारले. अर्थात भगवान शंकराने त्यांना यथोचित उत्तर दिलं. त्यांना माहीत होतं की याच्यामुळे या सर्व गोष्टींचा प्रसार होणार आहे, म्हणून त्यांनी त्यांना छान व्यवस्थित उत्तरं पण त्याची यथोचित दिली. हे सगळं घडलं आणि हे घडल्यानंतर भगवान शंकर काही दिवस त्याच ठिकाणी राहिले. कथा ऐकत होते, कथा सांगत होते. हे काही दिवस ते तिथेच राहिले. नंतर मात्र त्याने ठरवलं की नाही, आता आपण आपल्या निवासस्थानी जाऊया परत. आणि मग ते कैलास पर्वताकडे निघाले. भगवंतानी अवतार धारण केलाच होता त्रेतायुगामध्ये. रघुवंशामध्ये त्यांनी राम अवतार घेतला होता आणि राम अवतार घेतल्यानंतर या कथेच्या ठिकाणी त्यांना पित्याच्या आज्ञेनुसार अरण्यात जायचं होतं, वनवास. आणि त्याप्रमाणे त्यांनी पित्याच्या आज्ञेप्रमाणे राज्य न घेता तपस्वी वेश धारण केला आणि ते वनामध्ये निघाले होते. आणि ते वनामध्ये निघाले होते त्यावेळेस भगवान शंकर विचार असा करत होते की भगवंताने अवतार तर धारण केला श्रीरामांच्या रूपामध्ये, मला त्यांना जाऊन भेटायची इच्छा आहे. पण जर मी भेटायला गेलो तर नक्कीच लोकांना समजेल की हे प्रभू आहेत, म्हणजे भगवान विष्णू आहेत. त्याने अवतार घेतला श्रीराम या नावाने. तो गुप्तच आहे, कोणाला माहिती आहे की ते भगवान विष्णूंचे अवतार आहेत? नाही माहिती. पण आणि मी भेटायला गेलो तर त्यांना समजेलच की नक्कीच हे कोणतरी अवतारी पुरुष आहेत. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती मला समजता कामा नये सर्वांना, पण मला भेट पण घ्यायची, कसं करू? अशा प्रकारचे जरा शंकर यांच्या मनामध्ये थोडीशी अस्वस्थता झाली. सतीला तर काही माहीत नव्हतं, ती त्यांच्याबरोबर फक्त चालली होती. आणि अशा प्रकारे हे चालले होते, बघत होते वनामधून प्रभू रामचंद्र जे आहेत ते चालले होते. अर्थात प्रभू रामचंद्र हे सगळं जे काही करत होते त्याचं कारण होतं, मुख्य कारण काय होतं तर रावणाने जे तप केलं होतं त्या तपामध्ये त्याने ब्रह्मदेवाला मागितलं होतं आधी की मला देवांकडून अभय असावं, मला पशूंकडून अभय असावं, मला पक्ष्यांकडून अभय असावं, मला राक्षसांकडून अभय असावं. हे सगळं त्यांनी मागितलं होतं. आणि हे अभय जर तुम्ही मला दिले तर काही प्रश्न येत नाही. आणि त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने जे आहे त्यांना तथास्तु म्हणाले होते. आणि फक्त एकच ते म्हणाले नव्हते, ते म्हणजे मानवाच्या हातून मरण येऊ नये वगैरे असं त्याने मागितलंच नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी असा उल्लेख केला आहे की रावणाने आपले मरण मनुष्याच्या हातून मिळावे असे मागितले, असं त्यांनी म्हणलं आहे. मागितलं नव्हतं मरण, त्यांना कोणाचकडून नको होतं, पण त्यांनी असा विचार केला गर्वपूर्वक की काय मानव तर मला काहीच करू शकत नाही, मानव हा क्षुद्र आहे.
मला भीती देवांपासून आहे, असुरांपासून आहे, नागांपासून असेल. या सगळ्यांकडून त्याने अभय मिळवलं. मानवाविषयी काही म्हटलं नाही. आणि बस तेवढीच एक जागा होती की जिथे प्रभू येऊ शकत होते. आणि अर्थात रावणाने दुसऱ्या प्रकारे हे सांगितले की मानवाच्या हातून मला मृत्यू यावा, कारण जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू हा व्हायलाच पाहिजे ना. पण रावणाने असा वर मागितल्यामुळे एकच योनी शिल्लक राहिली होती, मानवाची. आणि तिथूनच त्याला फक्त मृत्यू येऊ शकला असता. आणि ब्रह्मदेवाचा हा वर खरा करण्यासाठीच भगवंताने अवतार धारण केला, मानव रूपामध्ये, प्रभू रामचंद्रांच्या रूपाने. आणि हे सगळं अर्थात भगवान शंकरांना माहीत होतं. परंतु दर्शन मी कसं घेऊ, काय करू नको, असं त्यांना विचार पडला होता. हे सगळं चालू असताना इकडे रावणाने अजून एक गोष्ट केली होती. प्रभू रामचंद्र वनामध्ये होते आणि त्यांनी अर्थात मारीचाला पाठवलं, हरिणाचं रूप घ्यायला लावलं. हे सगळं त्यांनी घडवून आणलं, कारण त्याला सीतेचं हरण करायचं होतं. आणि मग रावणाने हे सगळं ते करून आणलं. कथा तर आपल्याला माहितीच आहे की त्यांनी मारीच जो होता त्याला सांगितलं, तू सुवर्ण हरिण बन, सुवर्ण मृग बन. आणि त्याप्रमाणे त्यांनी नाटक केलं. हरणाच्या मागे सीतेने पाठवलं रामाला. राम गेले मृगया करायला. थोड्या वेळाने रावण आला, कपट धारण केलं कपटाने. आणि दरम्यान तिकडे कथा तर आपल्याला माहितीच आहे की लक्ष्मणा धाव सीता धाव असं मारीच म्हणाला. आणि सीतेने लक्ष्मणाला जाण्यास भाग पडलं. कथा तर आपल्याला माहितीच आहे. तो जात नव्हता वास्तविक पता की प्रभू गेले आहेत आणि तू एकटी आहेस माते, तर तुला मी सोडून कसा येऊ. हां, तेच, सीता एकटी आहे आणि त्या अवस्थेत मी प्रभू रामचंद्रांना शोधायला कसा जाऊ, अशी लक्ष्मणाला काळजी होती. म्हणून लक्ष्मण म्हणलं की मी जाणार नाही. कारण का, तर तू इथे एकटी असशील तर तुझं रक्षण कोण करणार. तुझं रक्षण करणं हे माझं काम आहे. अशा प्रकारे त्यांनी नकार दिला. आणि मारीच राक्षसाने तर अगदी हुबेहूब रामाचा आवाज काढून सांगितलं, अरे लक्ष्मणा धाव. अर्थात तो मायावी होता. लक्ष्मणा धाव, सीता धाव, असं जेव्हा त्यांनी परत एकदा आवाज काढला तेव्हा मात्र सीतेला राहावे ना की एवढा आवाज येतो तरी हा हालत न जागता. तिला राग पण आला लक्ष्मणाचा. आणि तो लक्ष्मणाला ती म्हणाले, अरे असा कसा तू भाऊ आहेस, त्याचा इतका आवाज येतो तरी तू जात का नाहीस. अर्थात त्याला आपल्या भावावर विश्वास होता लक्ष्मणाला की अरे यांना कोण काय करू शकणार आहे. पण सीतेला नव्हता ना. म्हणून सीता म्हणते, अरे तू असा कसा भाऊ आहेस. असंही काही ग्रंथामध्ये वर्णन आहे की लक्ष्मण तर जायला तयारच नसतो. तो म्हणतो मी इथून हलणार नाही. तेव्हा ती त्याला म्हणते, काय रे, तुझ्या मनामध्ये काही इतर गोष्टी आल्यात का. अशा प्रकारे सुद्धा उद्गार काढले असे काही ठिकाणी उल्लेख आहे. कारण पूर्वी अशी प्रथा होती, विशेषतः उत्तरेकडे ही प्रथा होती की जर समजा अशा प्रकारे जर पत्नीचा देहांत झाला तर, पतीचा देहांत झाला तर जो भाऊ असतो त्याला विवाह करण्याची मुभा पूर्वी होती. पूर्वी एकेकाळी, का तर तिचा उद्धार व्हावा म्हणून. प्रथा काय वाईट नव्हती. परंतु सीता अशीही म्हणली, असे उद्गार काही ग्रंथामध्ये की सीता म्हणाली, तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी वेगळा विषय आला असेल म्हणून तू कदाचित जात नशील. नाही तर इतके आवाज हाक ऐकू येऊन तू हलत का नाही आहेस. असं जेव्हा लक्ष्मणाला ती म्हणते तेव्हा मात्र लक्ष्मणाला राहवत नाही. लक्ष्मण म्हणतो, नाही माते, तू असं बोलत असेल तर मी इथे थांबणार नाही. मी आत्ता जातो, पण माझी जबाबदारी मी विसरणार नाही. आणि म्हणून तो तिला म्हणतो, ही लक्ष्मण रेषा मी मारतोय, ही एक रेखा आखतोय, या रेखेच्या बाहेर जाऊ नकोस. बस तुझं रक्षण होणार. ही रेषा ओलांडायची हिंमत कोणामध्ये नाही आहे, शक्ती कोणामध्ये नाही आहे. फक्त तू या रेषेच्या पलीकडे जाऊ नकोस. अलीकडे असशील तर तुला जगामध्ये कोणी काय करू शकणार. अशा प्रकारे लक्ष्मण रेषा आखतात. म्हणून ती लक्ष्मण रेषा प्रसिद्ध झाली आहे की मर्यादा. आणि तशी रेखा आखून बिचारे लक्ष्मण जे आहेत ते इथून नाईलाजस्तव गेले. अर्थात जे घडायचं ते घडलं. रावणाने कपट केलं आणि तिचं हरण केलं. ही कथा आपल्याला माहितीच आहे की भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यावरती ती म्हणाली, भिक्षा घे पण मी पुढे येणार नाही. रावण म्हणाला, तू जर तू ही रेषा नाही ओलांडलीस तर मी भिक्षा घेणार नाही, मी विनमुख जाईन.
आणि पूर्वी एकेकाळी असं होतं की अतिथी हा विनमुख जाता कामा नये, अतिथी देवो भव असं मानलं जायचं. रावण म्हणाला तुझी भिक्षा मी तोपर्यंत स्वीकारणार नाही जोपर्यंत तू ही रेषा ओलांडत नाहीस. झाला पेच. सीतेचं मन गोंधळून गेलं, परंतु सीता त्या रावणाच्या कपट्याने फसली आणि तिने अर्थात ती लक्ष्मण रेषा जी होती ती उल्लंघली आणि मग रावणाने तिचं हरण केलं. हे तर आहेच आहे. आणि अशा प्रकारे इकडे सीतेचं हरण झालं. इकडे दरम्यान लक्ष्मणाने त्या मारीचाचा वध केला. हे सगळं एकीकडे घडतं आणि राम आणि लक्ष्मण एकत्र परत आले दोघंही जण, कारण हे पोचेपर्यंत सगळं घडून झालं होतं. आणि आल्यावरती अर्थात सीता नव्हती. सीतेचं हरण झालं होतं आणि तिथे सीता न दिसल्यामुळे अर्थात भगवंत म्हणजे श्रीराम जे आहेत ते त्यांना अत्यंत विरह निर्माण झाला आणि ते विरहाने वेडे पिसे झालं असं वर्णन आहे. भागवतात पण असंच वर्णन केलं त्यांनी की अत्यंत दुःख झालं त्यांना. आणि मग ते दोघंही जण सीतेला शोधत शोधत वनामध्ये फिरू लागले आणि अक्षरशः सामान्य मनुष्यासारखा विलाप श्रीराम करत होते. असंही वर्णन आहे त्या ग्रंथांमध्ये की ते जागोजागी अनेक झाडांना आणि वेलींनासुद्धा मिठी मारत होते जाताना. जसं सामान्य मनुष्य वेडा झाल्यावरती काय करतो, जो दिसेल त्याला दुःख असेल त्याला मिठी मारून सांगतो अरे असं घडलं, अरे असं घडलं, असं घडलं. त्याप्रमाणे भगवंत जे आहेत ते वेगवेगळ्या झाडांना आणि वेलींना मिठी मारत होते. अर्थात त्याच्या मागचा उद्देश स्पष्ट होता. ज्या ज्या झाडांना आणि वेलींना त्यांनी आलिंगन दिलं त्यांचा उद्धार झाला, किंबहुना त्यांचा उद्धार होण्याचा वेळ आला होता. म्हणूनच भगवंत जे आहेत ते या सर्व झाडांना आणि वेलींना आलिंगन देत चालले होते, वरून विलाप करत होते, पण एकीकडे यांना उद्धार करण्याचा प्रकार चालू होता. अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते वरवर पाहता विरहाने व्याकुल झाले होते आणि वनामध्ये फिरत होते. अर्थात हे सगळं जेव्हा चालू होतं त्याच वेळेस भगवान शंकरांनी वरून रामांना बघितलं. त्यांना खूप आनंद झाला. चला, मला श्रीराम दिसले. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांना असं वाटलं की आता आपण काय करावं. खूप त्यांना आनंद झाला. आणि अर्थात बरोबर आहे, सती होतीच शंकरांबरोबर. जेव्हा सतीने पाहिलं की भगवान शंकरांनी या रामाला बघितलं आणि बघितल्यावर ते बघतच राहिले. वंदन काय करतायत, त्यांच्या डोळ्यात पाणी काय येतं आणि काय चाललं आहे तिला काय समजे ना. तिच्या मनामध्ये मोठा संदेह निर्माण झाला. ती म्हणाली असं कायच घडतं हे. अरे भगवान शंकरांना संपूर्ण जग वंदन करतं, ते तर जगदीश्वर आहेत. आणि असं असताना ह्या एका मानवाला याला हे नमस्कार करतात, त्यांच्याकडे बघतच राहिलेत. काय प्रकार काय हा. सतीला संदेह निर्माण झाला. आणि दुसरी गोष्ट ही पण होती की भगवंत नमस्कार करतात म्हणजे ती व्यक्ती सामान्य पण नसेल. पण जर समजा ते असामान्य आहेत, स्वतः ब्रह्म जरी असतील तरी पण मग हे ब्रह्म जे आहेत हे तर जन्मरहित आहेत, इच्छारहित आहेत. मग हे मनुष्य देह कशाला धारण करतील. आणि समजा असं आपण गृहीत धरलं की हे भगवान विष्णू आहेत, पण भगवान विष्णूसुद्धा माझ्या पतीसारखेच आहेत ना, सर्वज्ञ. उलट काही गोष्टी त्यांच्याकडे जास्त आहेत. त्यांची पत्नी प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. असुरांचे ते शत्रू आहेत आणि ज्ञान तर त्यांच्याकडे प्रचंड आहे. मग जर हे भगवान जर विष्णू असतील तर ते असे सामान्य मानवासारखे विलाप करत फिरतील काय. ते तर सर्वज्ञ आहेत. मग असं कसं होऊ शकतं. एक मन तिचं हेही सांगतं की हे जरी बरोबर असलं तरी पण भगवान शंकरसुद्धा खोटं बोलणार नाहीत किंवा ते पण सर्वज्ञ आहेतच ना. एकीकडे भगवान शंकर सर्वज्ञ वाटते आहेत,
एकीकडे माझे पती सर्वज्ञ आहे, एकीकडे भगवान विष्णू सर्वज्ञ आहेत. पण चाललं आहे काय, तिला काय समजेना की खरं काय आणि खोटं काय. मनामध्ये इतक्या गोष्टी आल्या पण ती काहीच बोलली नाही, गप्प बसून राहिली. कोणावर अविश्वास दाखवावा, पतीवर अविश्वास दाखवावा तरी पंचायत. आणि ते भगवान विष्णू आहे ह्याच्यावर विश्वास ठेवा तर ते सामान्य मानवासारखे वागत आहेत. कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं दोन्ही गोष्टी तिला काही समजेना, म्हणून ती काहीच बोलली नाही. जरी ती काही बोलली नाही तरी पण अर्थात भगवान शंकर अंतर्यामी होतेच. ते म्हणाले की सती, थोडंसं माझं ऐकशील का. अगं तुझा स्त्री स्वभाव आहे, थोडासा चंचलता असू शकते किंवा व्यवहार ज्ञान स्त्रियांकडे जास्त असतं, त्यामुळे थोडा चौकस असतो स्वभाव, म्हणून तुझ्या मनामध्ये थोडा संशय आला असेल. पण तू असा संशय आणू नकोस. हे जे तुला दिसत आहेत ते माझे इष्टदेव श्रीरामच आहेत, हे लक्षात ठेव. त्यांचीच सेवा अनेक मुनी करत असतात, जे अतिशय ज्ञानी असतात, सिद्ध पुरुष आहेत, हे पण त्यांची सेवा करतात. ज्यांचं वर्णन करताना पुराणं आणि शास्त्रसुद्धा थकून जातात त्या भगवंताची. नेती म्हणजे नाही आमच्याच्याने होत नाही आम्हाला, आणि आमच्याकडे ही शक्ती पण नाही एवढी की त्यांचं अचूक वर्णन करणं आणि ते काय समजणं, आमची एवढी पात्रता पण नाही आहे. आणि असे भगवंत आहेत असं भगवान शंकरांनी तिला अनेक वेळा सांगितलं. पण सतीच्या मनामध्ये संदेह आलेला जातच नाही. सती सगळं ऐकते पण मनामध्ये तिला ही गोष्ट पटतच नाही आहे. पण पतीला नाही कसं म्हणायचं, कारण माझा पती पण सर्वज्ञ आहे हे तिला वाटतं, प्रत्यक्षात वेगळा दिसतंय. आणि अर्थात अशा प्रकारे घडल्यामुळे ती काहीच बोलत नाही, ना ती भगवान शंकरांना काही उत्तर देते ना काही बोलते. आणि भगवान शंकर मनामध्ये समजले की काय चाललं आहे, आपल्या पत्नीच्या मनात काय चाललं त्यांना समजले. आणि ते थोडंसं त्यांना हसायला पण आलं. आणि त्यांना हे लक्षात आलं की ही सगळी भगवंताची माया आहे, त्यातून भले लोक बाहेर येत नाही. तर माझ्या पत्नीवर जर माया चालली तर काय. आणि म्हणून ते इतकंच म्हणाले की मी तुला इतकं सांगून सुद्धा तुझ्या मनातला काही संदेह गेला नाही. मग आता काय करू शकतो, आता एक काम कर, तू स्वतः जा खाली आणि परीक्षा घेऊन बघ. आणि जोपर्यंत तुझं समाधान होत नाही, समाधानकारक उत्तर भले कुठलंही तुला मिळव, ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इथेच बसतो या झाडाखाली छानपैकी. जाऊन ये तू आपली खाली जा आणि बघ पृथ्वी तलावरती हे खरोखर कोण आहेत, भगवान राम आहेत का विष्णू आहेत का सामान्य मानव आहेत, काय आहेत बघ. तुझा भ्रम तूच दूर कर, मी आता तुझा भ्रम दूर करू शकत नाही. तेव्हा तू परीक्षा घे, काहीतरी कर, त्याच्यामुळे तुझा भ्रम दूर होईल. आता कशी परीक्षा घ्यायचं काय तर तुझा भाग आहे, माझ्याकडून तुला अनुज्ञा आहे. कारण भगवान शंकरांना लक्षात आलं की सांगून काय होणार नाही आणि मी आज्ञा दिल्याशिवाय ती जाणार पण नाही. म्हणून ते म्हणाले माझी अनुज्ञा आहे, तू जाऊ शकतेस, तुला हवं तसं करू शकतेस, जाऊन बघ. सती मनामध्ये म्हणाली चला एक गोष्ट तरी बरी झाली की निदान भगवान शंकराने मला जाऊन बघायला सांगितलं की तुला काय वाटतं ते बघून तू खात्री कर. चला आता काय हरकत नाही, आपण बघूया. आता आपण बघूया काय करायचं ते. आता काय करायचं म्हणजे खाली तर जायचंच आहे आणि पण परीक्षा घेतली पाहिजे. परीक्षा काय घ्यावी, कशी घ्यावी, साधी गोष्ट नाही, विचार करायला पाहिजे. आणि मग आली ती पृथ्वी तलावर. भगवान शंकर म्हणाले तू जा सावकाश, काही घाई नाही मला, मी इथे बसतो मस्तपैकी झाडाखाली नाम घेत भगवंताचं, काय घाई आहे मला, जा सावकाश. आणि खरोखर ते छानपणे बसले आणि श्रीहरींच्या नामाचा जप करायला लागले. आणि मनात म्हणतात जर भगवंतांनी जर ठरवलं असेल लीलाच करायची आणि माया जर त्यांनी ठरवली चालवायची तर त्या मायेतून कोण सुटणार आहे. तिथे प्रत्यक्ष प्रभू भगवान शंकरसुद्धा
त्या मायेला एकदा भुललेच होते ना मोहिनी रूपामध्ये. ते म्हणाले तर बाकीच्यांची काय कथा, जा जा तू जा, परीक्षा घे आणि नंतर ये परत, मी इथे आहे जप करत बसलो आहे. सती निघाली तिथून. मनात विचार हे करते, पण खाली जाऊन मी काय करू, कशा प्रकारे परीक्षा घेऊ, काय करू, याचा तिने खूप विचार केला. आणि शेवटी तिने ठरवलं की आपण एक काम करूया, आपण पृथ्वी तलावर जाऊया. पण खाली गेल्यावरती सतीच्या वेशात गेल्या तर त्यांना समजेल मी सती आहे, ते लगेच ओळखतील मी भगवान शंकरांची पत्नी आहे. त्यामुळे तिने आपला वेश सोडून दिला आणि मायेने सीतेचे रूप धारण केले. आता खरी परीक्षा रामाची. बघूया काय आहे आणि काय नाही. झालं, ती खाली आली. सीतेच्या रूपामध्ये ती खाली आली आणि जिथे राम लक्ष्मण होते त्या ठिकाणी येऊन ती थांबली. सतीला पहिल्यांदा बघितलं कोणी, लक्ष्मणाने. बघून लक्ष्मण पण चकितच झाला. त्याला समजेना काय बोलावं, पण त्यांनी सुद्धा ओळखलं की ही सीता नाही. त्याला शेवटी प्रभूंचाच तो सेवक होता ना, शेषनाग सुद्धा. त्यामुळे त्यालाही हे लक्षात आलं की ही सीता नव्हे. पण तो चकित हे झाला की सतीने असं वेषांतर करावं म्हणजे कमाल झाली, असं त्याच्या मनामध्ये आलं. मन चक्रावून झालं, पण तो काहीच बोलला नाही. त्याने विचार केला, ज्यांच्यासाठी तिने हे सगळं केलं ते बघून घेतील, मी कशाला मध्ये येऊ. असं म्हणत लक्ष्मण काहीच बोलला नाही. तो शांतपणे असाच उभा राहिला. नंतर सती जी आहे ती पुढे आली. पुढे आल्यावरती अर्थात भगवान श्रीरामाने तिला बघितलं. अर्थात दुसऱ्या क्षणी भगवंतानी तिला ओळखलं. हे तर होणारच होतं. अहो, असं वर्णन केलं तुलसीदासांनी की ज्यांचं स्मरण केल्यावर फक्त अज्ञानाचा नाश होतो ते भगवान श्रीराम आहेत. की ज्यांच्या स्मरणाने अज्ञान नष्ट होतं. इतरांचं त्यांना काय अज्ञान असणार आहे, ते तर सर्वज्ञ आहेत ना. आणि त्यांच्यासमोर जर सतीने कुठलाही जरी वेश घेतला तर अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवणारे भगवंत जे आहेत त्यांना समजणार नाही का. आणि तुलसीदास तेच म्हणतात की अशा या सर्वज्ञ भगवान श्रीरामांच्या समोर ती गेली. आणि तिथे गेलं, जाण्याच्या आधीच त्यांनी ओळखलं की हे कोण आहे, पण ते काही बोलले नाहीत. आणि फक्त समोर जेव्हा सती आली सीतेच्या रूपामध्ये, तेव्हा त्यांनी फक्त तिला हसले आणि दोन्ही हात जोडून सतीला नमस्कार केला आणि म्हणाले, मी दशरथ पुत्र राम तुम्हाला नमस्कार करत आहे. माते, हे सांग की भगवान शिव कुठे आहेत आणि तुम्ही एकट्या का फिरतात. असं बोलल्यावर आपल्या भाषेमध्ये विषय संपला. मातेला काय बोलावं समजेना. तिला असं वाटलं होतं की हे जे श्रीराम आहेत ते जेव्हा मला सीतेच्या रूपामध्ये बघतील त्यांना खूप आनंद होईल वगैरे, ते काहीतरी तिला अशी अपेक्षा होती. परंतु सरळ सरळ नमस्कार केला आणि म्हणाला, माते तू इथे कुठे फिरतेस आणि भगवान शिव कुठे आहेत. बस. ती इतकी ओशाळली की तिला काय बोलावं हेच समजेना. दुसऱ्या क्षणी तिला आठवले आपले पतिराज. वारंवार सांगितलं होतं की बाई गं, तू माझा ऐक, जे श्रीराम आहेत हे सामान्य नाही आहेत वगैरे वगैरे, जे काय आहे ते सगळं सांगितलं, पण नाही. सतीला पटायला तयार नाही. आणि खाली आल्यावर दुसऱ्या क्षणामध्ये प्रभू रामचंद्रांनी दाखवलं की मी कोण आहे खऱ्या अर्थाने. जे काय बोलले त्याच्यावरून तिला लक्षात आलं की हे असामान्य आहे आणि भगवान विष्णूच असणार, याच्याशिवाय हे कोण करू शकतं. आणि आपण काय केलं, आता कसली परीक्षा घ्यायची, परीक्षा संपली इथेच. आता मग आता खाली गेल्यावरती मी उत्तर काय देऊ भगवान शंकरांना.
याचं तिला पहिलं आठवण झाली की आता काही राहिलं नाही शिल्लक. तेव्हा तिला फार दुःख झालं की काय हे झालं. अर्थात श्रीरामाने हे सगळंच ओळखलं होतं की सतीला काय वाटतं काय नाही सगळं त्यांनी लक्षात आलं होतं. मग त्यांनी सीतेवरती थोडीशी आपली माया कशी ती दाखवली की जेव्हा सतीने ठरवलं की आता आपण परत जाऊया, आणि म्हणून परत जाण्यासाठी जेव्हा ती फिरली उलटी त्यावेळेस तिला एक चमत्कार दिसला की तिच्या समोरच भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे तिघंजणं समोरून चालले असं दृश्य दिसलं. पण बघत राहिली, काय बघते मी, जिचं मी रूप धारण केलं ती स्वतःच तिथून चालली आहे आणि तिच्याबरोबर भगवान श्रीराम पण आहेत आणि जोडीला लक्ष्मण पण आहेत. कमाल झाली. मग तिने परत मागे वळून बघितलं की मी आता परत निघाले, मला हे समोर दिसतंय. तर मागे काय, मागे बघते तर मागे सुद्धा हेच दिसतंय तिला की भगवान श्रीराम उभे आहेत, बरोबर सीता माता आहे, जोडीला लक्ष्मण आहेत आणि ते छानपैकी एका आसनावर बसलेले आहेत आणि बाजूला अनेक सिद्ध पुरुष मुनी आलेत जे त्यांची सेवा करत आहेत. चकित झाली ती, काय प्रकार काय. सती जिथे जिथे बघत होती त्या सगळ्या ठिकाणी तिला भगवान श्रीराम दिसत होते आणि हे अशा प्रकारचं दृश्य तिला दिसलं. सगळ्या ठिकाणी भगवंत बसलेत, बरोबर लक्ष्मण आहे आणि सीता आहे. इतकंच कशाला, तिला अजूनही काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसल्या की तिला जिथे जिथे तिने बघितलं त्या ठिकाणी भगवान शिव पण दिसले, विष्णू आणि ब्रह्मदेव पण एकत्र दिसले आणि सगळे देव जे आहेत ते प्रभू रामचंद्रांची सेवा करतात असंही दिसलं. इतकंच कशाला, तर या सर्व देवांच्या बरोबर त्यांच्या पत्नी किंवा इतरही लोक दिसले. जसं सतीच्या जोडीला सावित्री दिसली, लक्ष्मी दिसली, ब्रह्मदेव दिसले, कोण दिसलं नाही, तिला सगळ्या दिसले आणि जिकडे बघेल तिकडे श्रीराम पण दिसतंय. हा सगळा चमत्कार बघितल्यावरती तिचं मन जे आहे ते खऱ्या अर्थाने स्तंभितच झालं. आणि गमतीची गोष्ट म्हणजे अशी होती की ज्या वेशात तिने प्रभू रामचंद्रांना बघायला ती गेली होती परीक्षा घ्यायला, त्याच वेशात सगळीकडे तिला ते दिसले. वेगळा वेश पण नाही की बाबा इथे काय जटाधारी आहेत तर तिकडे मुकुटधारी आहेत, इथे शंखचक्रधारी आहेत तर इथे धनुष्यधारी आहेत. नाही, वनवासामध्ये जी त्यांची वेशभूषा होती त्याच वेशभूषेत तिला भगवंत जिथे कुठे बघतील त्याच वेशभूषेत दिसले, बरोबर लक्ष्मण आणि सीता. हे बघितल्यावर तर तिला काय बोलावं काही समजत ना, आणि ती क्षणभर मनामध्ये थोडीशी घाबरून पण गेली की काय लीला आहे भगवंताची. आणि क्षणभर तिच्या मनाचा थरकापच उडाला आणि ती वाटेतच बसली मटकन. जसं आपल्याला कधी कधी होतं, एखादी गोष्ट बघून आपल्याला चक्कर येते, तसं तिचं मन इतकं चक्रावलं ही माया बघून की ते क्षणभर त्याच ठिकाणी बसली. काय बघू आणि कुठे बघू आणि काय तोंड देऊ. नंतर क्षणभराने तिला थोडंसं जेव्हा बरं वाटलं तेव्हा तिने डोळे उघडले आणि डोळे उघडून बघितलं तर काय, काहीच नाही समोर, काही दिसलं नाही तिला. हे सगळे अगोदरची माया सगळे गायब. मग मात्र तिने परत एकदा मागे आली आणि भगवान श्रीराम जिथे उभे होते त्यांच्या चरणावरती तिने आपलं मस्तक ठेवून नम्रपणे त्यांना प्रणाम केला. संवाद काही नाही. आणि मग तिथून मात्र ती सरळ तडक परत निघाली आणि जिथे भगवान शंकर बसले होते तिथे ती परत आली. भगवान शिवांजवळची आली तेव्हा तिच्या मनामध्ये सारखी हीच गोष्ट होती की आता यांना मी काय सांगू, काय उत्तर देऊ. ते मला विचारतीलच की आता काय झालं, कशी परीक्षा घेतली. आणि तेच घडलं. पण फक्त फरक हा होता की भगवान शंकर हसत होते. भगवान शंकर हसत होते कारण त्यांना माहीत होतं असं होणारच आहे, अशी फजिती होणार हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते हसत होते. ते म्हणाले, आता सांग, खरं खरं सांग, तू श्रीरामांची परीक्षा कशी घेतलीस, ते अगदी कसं घडलं ते मला सांग. आता जेव्हा भगवान शंकर हसत आहेत त्याचा अर्थ तिला खात्री होती की, यांना खात्री होती की माझी फजिती होणार आहे, कारण ते सर्वज्ञ आहेत असं मन माझंही म्हणत होतं. पण एक मन माझा संदेह घेत होतं
माझं एक मन संदेह घेत आहे आणि भगवान शिव मला सांगतायत, अगं सती असा संदेह करू नकोस. सगळ्या ठिकाणी संदेह करणं बरोबर नाही, माझं थोडंसं ऐक. इतकं माझ्या पतीने सांगून सुद्धा माझ्या मनातला संदेह गेला का? नाही गेला. आणि म्हणून भगवंताकडे परत आल्यावर भगवंत म्हणतात की आता मात्र खरं खरं सांग, कशा प्रकारे तू भगवंताची किंवा श्रीरामांची परीक्षा घेतलीस, तुझ्या मनाचं समाधान झालं का नाही झालं, हे सगळं तू मला सांग. बोल आता काय सांगशील ते. अर्थात ती ओशाळली होती खूपच, की आपण काय सांगावं, खरं सांगावं खोटं सांगावं असंही तिच्या क्षणभर मनामध्ये आलं. एक मन सांगत होतं की खरं सांगून टाकावं, एक मन सांगत होतं नको खरं सांगू नये. काय करावं, तिच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं. सतीच्या मनामध्ये अशा प्रकारचे द्वंद्व अनेक वेळा झाले, लक्षात ठेवा. जसं भगवान श्रीरामांना बघितल्यावर जेव्हा तिच्या मनात असा संदेह निर्माण झाला, तसं तिच्या मनामध्ये ह्या नंतरसुद्धा काही गोष्टी घडल्या. जसं पुढे कथा आहेच आहे की कशाप्रकारे तिला आपल्या वडिलांच्या यज्ञकार्यामध्ये जायची इच्छा निर्माण झाली. तेव्हासुद्धा अशा प्रकारेच थोडं घडलं होतं नाही का. तेव्हासुद्धा भगवान शंकरांनी सांगितलं, बाई गं जाऊ नकोस, आमंत्रण नाही, आणि तिला जायचं होतं. असंच इथे भगवान शंकर म्हणाले ती परीक्षा बघू नकोस, गरज नाही आहे, माझं ऐक, ते प्रभू आहेत. शंका आली नाही, मान्य नाही, मनातली शंका जात नाही, किती सांगितलं तरी जात नाही. नंतरही पुढेही असंच घडणार होतं, कारण हे घडणार नंतर होतं अर्थात. तेव्हाही अशीच शंका तिला येणार होती, कारण तिचा स्वभावच तशा प्रकारचा होता. असंच वर्णन आहे. आणि या प्रकारची शंका तिला अनेक वेळा आलेली आहे. तिचा अवतार समाप्त होईपर्यंत हे घडत गेलं. शेवटी नंतर शंका आल्यावर तर तिने अवतार समाप्तीच केली आणि अर्थात पुनर्जन्म तिने घेतला दुसरा. ही कथासुद्धा अर्थात पुढे येईलच यथावकाश. परंतु अशा प्रकारे सतीने परीक्षा घेतली नव्हे, तिचीच परीक्षा झाली. आणि अर्थात उत्तर तिला मिळालं. ती भगवान शिवशंकरांकडे पोचली आणि भगवान म्हणतात, आता बोल काय सांगशील ते. त्या ठिकाणी तिने भगवंताला जे काही सांगितलं आहे तो सगळा भाग आता अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया, कारण आजची वाचन सेवा जी आहे ती बरोबर या ठिकाणी मास पारायण दुसरा विश्राम जो आहे इथे आपण स्वल्पविराम दिलेला. इथून दुसरा अध्याय सुरू होतो आहे, म्हणून हा अध्याय आपण इथे संपूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. पुढे काय घडलं, पुढे कशा प्रकारे सती मातेचा आणि भगवान शंकरांचा संवाद झाला, हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया. श्रीराम समर्थ. श्रीराम या भागाची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा स्वीकार करावा. श्रीराम.